आणि बातमी आहे अमरावतीतून। अमरावतीच्या परतवाड्यामधील लैंगिक शोषण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। परतवाड्यामधील लैंगिक शोषण प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्याकडून 11 पोलीस अधिकारी आणि 36 अंमलदारांचं विशेष तपास पथक हे स्थापन करण्यात आले। शुभम कुमार सहाय्यक तपास पथकाचे मुख्य प्रमुख असणार आहेत आणि शुभम कुमार हे सहाय्यक पोलीस अधीक्षक आहेत जे या संपूर्ण प्रकरणात तपास करतील। एसआयटीची स्थापना अखेर झालेली आहे। अमरावती लैंगिक शोषण प्रकरणामध्ये 11 पोलीस अधिकारी आणि 36 अंमलदारांचं एक विशेष पथकच स्थापन करण्यात आले। परतवाड्यामधल्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येते, ज्यामध्ये अनेक अश्लील व्हिडिओ मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून तयार केले गेले होते आणि त्यानंतर ते ठिकठिकाणी पाठवले जात होते अशी माहिती ही पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी वेगानं चक्र हलवली आणि त्यानंतर आतापर्यंत 6 जणांना ताब्यात घेण्यात आले। या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय वेगानं अशा स्वरूपात हा तपास सुरू आहे। अनेक हिंदू आणि मुस्लिम मुलींना सुद्धा जाळ्यात ओढलं गेलं होतं अशी सुद्धा माहितीही समोर आलेली आहे। अमरावतीमध्ये हा प्रकार राजरोसपणे सुरू होता, मात्र तरीही याची कल्पना कोणाला नव्हती। मात्र ही बातमी जशी पसरली त्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये जो मुख्य आहे त्याला अटक करण्यात आलीच, पण त्याबरोबरीनं त्याचे जे साथीदार आहेत अशा एकूण 6 जणांना ताब्यात घेण्यात आले। अमरावती लैंगिक शोषण प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन झालेली आहे आणि आता मात्र जो तपास केला जाणार आहे तो एसआयटीच्या माध्यमातून केला जाईल। एक विशेष समिती यासाठी स्थापन करण्यात आली आहे। गेल्या काही काळापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्येच अशा स्वरूपात हादरवणाऱ्या घटना घडत आहेत आणि त्यातच अमरावतीचं प्रकरण समोर आलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा धक्का बसलाय। अनेक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम हा करत असे।